नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. असं म्हणतात की आईच्या दुधाची तुलना ही आपण कोणाशीच करू शकत नाही, पण मंडळी मुळात दूध याचीच तुलना आपण कोणाशी करू शकत नाही. कारण दूध हे शरीरासाठी सर्व पोषक तत्व मिळवण्याचे एक स्रोत आहे. दूध हा एक ऊर्जायुक्त आहार आहे. दुधामध्ये असे अनेक अन्न घटक असतात की ज्यामुळे आपल्या शरीराचं पोषण होत असतं. दुधाबद्दल आपल्याला माहिती असतेच, पण त्याची सखोल माहिती घेण्यासाठी काय बरं करावं. आज विश्व दुग्ध दिन, वर्ल्ड मिल्क डे आहे आणि याच अनुषंगाने आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे जागतिक दुग्ध दिनानिमित्त कार्यक्रम दूध परिपूर्ण आहार. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशाच दोन तज्ञ व्यक्ती आज आपण इथे आमंत्रित केले आहेत. आजचे आपले पहिले गेस्ट आहेत डॉक्टर रवींद्र झेंडे. नमस्कार रवींद्रजी. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. डॉक्टर रवींद्र झेंडे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथे पशुवैद्यकीय सामूहिक स्वस्थ विभाग या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत डॉक्टर सुवर्णा मोती. नमस्कार सुवर्णाजी. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत. डॉक्टर सुवर्णा मोती या ग्रँड मेडिकल कॉलेजमधून MD DNB रोगप्रतिबंधक आणि औषध वैद्यकशास्त्र ही पदवी घेतली आहे. सध्या त्या पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट म्हणून खाजगी संस्थेमध्ये कार्यरत आहेत. आज आपण त्यांच्याकडूनच मुळात दूध हे किती महत्त्वाचं आहे हे तर आपण जाणतो, पण त्याचे फायदे तोटे, त्यातली भेसळी कशी ओळखावी असे अनेक प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनात आहेत. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा STD कोड डायल करा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न हे आपल्या विषयाला अनुसरून विचारावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या तज्ज्ञांकडून आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शनही करून घेता येईल. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज जागतिक विश्व दुग्ध दिनानिमित्त दूध एक परिपूर्ण आहार असा आपला विषय आहे आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर रवींद्र झेंडे आणि डॉक्टर सुवर्णा मोती. दोघांचंही कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. खरंच आजचा जो आपला विषय आहे वर्ल्ड मिल्क डे, दूध, खरं तर ह्याची तुलना आपण असं म्हणू शकतो की कोणाशीच करू शकत नाही. पण हा जागतिक दुधाचा दिवस का व केव्हापासून सुरू झालाय, काय सांगाल सर? हा जागतिक दुधाचा दिवस हा नैसर्गिक दूध, दुधाचे पदार्थ, त्याची पौष्टिकता आणि त्याचं आर्थिक महत्व हे जनसामान्यामध्ये त्याची जागृती व्हावी या दृष्टीने हे संयुक्त राष्ट्र संघटनेने 1 जून 2001 पासून हा दिवस साजरा सुरू करण्यात आला. आणि त्या दिवसापासून जे दूध व्यवसायामध्ये काम करणारे जे उद्योजक आहेत तसेच जे कर्मचारी आहेत ते एकत्रित एवढा हा जागतिक दूध व्यवसाय साजरा करतात. त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते हे करतात, कार्यक्रम आयोजित करतात आणि कार्यक्रम आयोजित करून या दुधाचं महत्व काय आहे, मानवी आरोग्यावर त्याचा कसा चांगल्या प्रकारे परिणाम होऊन त्याची सुदृढ बॉडी राहते यासाठी जे महत्व त्या दुधाचं आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात. अगदी खरं आहे मॅडम. आता मला तुमच्याकडे यायचं आहे सुवर्णा मॅडम, की जसं सरांनी सांगितलं, पण आम्हाला तुमच्याकडून हे ऐकायचं की हे जागतिक दूध दिनाचं महत्व काय. दुधाचं महत्व आपल्याला माहिती, पण आज विश्व स्तरावर हा दिन साजरा होतोय, काय सांगाल? याविषयी सांगताना प्रथम म्हणजे आपण या दुग्ध दिनाचं जे घोषवाक्य दिलं गेलं आहे त्याविषयी तिकडे जरा लक्ष देऊया. रेज द ग्लास. आता पाश्चात्य समाजात काय पद्धत असते, कुठल्याही गोष्टीचं अभिवादन करताना, गोष्टीचं सादरीकरण करताना किंवा त्या गोष्टीला महत्व देताना मद्याचे चषक रेज केले जातात. तर तसंच त्यांचं इथे दाखवण्याचा उद्देश काय आहे की आता वेळ आली आहे, दूध हा इतका परिपूर्ण आहार आहे, दुधामध्ये इतके समतोल अन्न घटक आहेत, तर त्याची जनमानसात समज आहे, त्यांना जनमानसात लोकांना ठाऊक आहे ते, पण त्याचं महत्व पूर्णपणे उद्घट केलं जातं. आता त्याचबरोबर नैसर्गिकरित्या जे दूध तयार होत असतं त्या दुधातील पोषक द्रव्यांचा शरीरावरती काय परिणाम होत असतो
आणि आपण जेव्हा बोलत असतो की पुढचे हेल्दी सिटिझन्स म्हणजे हे नवीन पिढी तयार होत असताना, त्या पिढीची वाढ होत असताना दुधाचा त्यामध्ये काय सहभाग आहे ते बिंबवण्याकरता परत हा घोषवाक्य हे दिलं गेलंय. आता त्याचबरोबर एक दुसरा महत्वाचा मुद्दा असा की दूध उत्पादन किंवा दूध निर्मिती प्रक्रियेत ज्या अडचणी येतात, जी अडचण निर्माण होत असतात आणि ती दूध उत्पादन प्रक्रियेतील आर्थिक महत्व जे काय आहे ते देखील जनमानसात पटवण्यासाठी या जागतिक दूध दिनाचं महत्व आहे. त्याशिवाय एक अतिशय महत्वाची बाब इथे नमूद करावीशी वाटते ती ही की जेव्हा तुम्ही विश्वस्तरावरती अशा प्रकारच्या दिवसाचं आयोजन करता तेव्हा फक्त जनमानसात म्हणजे फक्त ॲडल्ट वर्ग म्हणजे प्रौढ वर्गामध्येच त्याचं महत्त्व असं नाही, तर जी नवीन पिढी तयार होत असते त्यांना देखील कळून येतं की वारंवार बिंबवलं जातं की हो याचं महत्त्व काय आहे, हे अन्न घटक किती महत्त्वाचे ठरू शकतात ते. आणि संयुक्त राष्ट्रसंघाने जेव्हा 2001 साली हा दिवस अन्न आणि कृषी संघटनेला सांगितला की साजरीकरण करायचं आहे, तेव्हा डेअरी उद्योग म्हणजे दुग्ध संस्था यांना देखील आपला सहचर, आपला सहयोग, आपला पार्टनर बनवण्याच्या दृष्टीने त्यांनी हे पाऊल टाकलं. अगदी खरं. म्हणजे खरं तर जरी हे दूध हे आपल्याकडे पूर्वीपासून आपण बघतोय किंवा त्याचं महत्व माहिती, पण इतकं सखोल महत्व आणि त्याच्या आजूबाजूला हे जे सगळं जनमानसात बिंबवण्याचं काम आहे ते खरं तर खूप महत्वाचं आहे. त्याविषयी आपण अधिक बोलूया. एक फोन घेऊया. मृणाल पाटील आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार मृणालजी, बोला. हा, नमस्कार सर्वांना. मला प्रश्न विचारायचा आहे की दुधामुळे कोणत्याही वयात दात बळकट होतात का? म्हणजे दाताच्या बळकटीचं प्रमाण तेच राहतं का? बर, धन्यवाद मृणालजी. ओके. काय सांगाल सुवर्णाजी, म्हणजे असं असतं की दूध जास्त प्यायले की दात बळकट होतात किंवा कोणत्याही वयात, काय त्यांना मार्गदर्शन कराल? आता इथे एक सुंदर बाब नमूद करेन. आता सध्या रिसेंटली मी रेफरन्स देताना US चा रेफरन्स देते, अमेरिकेचा संदर्भ देताना एकच सांगेन की तिथे इतकं विलक्षण संशोधन झालेलं आहे याविषयी आणि दुधाचं महत्व ते वारंवार बिंबवण्याचा प्रयत्न करताना म्हणतायत की दिवसाला कमीत कमी 3 200 ml चे ग्लास यांचं सेवन, दुधाचं सेवन हे महत्वाचं ठरतं. आणि ते सेवन सर्व वयोगटासाठी असतंच, पण त्याचबरोबर गरोदर बायका आणि प्रसूतीच्या काळात दुधाचं सेवन हे अतिशय महत्त्वाचं ठरतं. आणि इनफॅक्ट दिसून आलेलं आहे की संशोधनात दिसून आलेलं आहे की गरोदरपणात जर दुधाचं सेवन केलेलं असलं तर होणाऱ्या बाळाचे दात बळकट होतात आणि दातांना कीड लागण्याची प्रक्रिया ही देखील काही प्रमाणात टाळता येते. त्यामुळे दुग्ध सेवनाचा हा दातांच्या वाढीवरती अतिशय महत्वाचं हे आहे. अगदी खरं आहे. सर, मला तुमच्याकडे यायचं रवींद्र सर की म्हणजे सुरुवातीच्या काळात कोणकोणत्या देशात हा दिवस साजरा करण्यात, जसं आपण आता इथे करतोच आहे, आणि मुळात त्याची वैशिष्ट्य काय आहे? जागतिक दुधाचा दिवस हा प्रामुख्याने सुरुवातीच्या काळात कोलंबिया, नायजेरिया, नंतर संयुक्त राष्ट्र अमिरात आणि अमेरिका या देशामध्ये साजरा करण्यात आला. आणि या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे मी आता मॅडमने सांगितल्याप्रमाणेच की ह्या ज्या दुधाचं महत्व आहे हे लोकांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोचलं पाहिजे या दृष्टीने वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्यांना छोट्या चित्रफिती दाखवून या दूध आरोग्यदायक कसं आहे आणि ते त्याचं जास्त प्रमाणात सेवन करून आपलं आरोग्य कसं नीट ठेवता येईल हे लोकांच्या मध्ये बिंबवणं ह्या जागतिक दिनानिमित्त प्रामुख्याने केलं जातं काम. त्याचं वैशिष्ट्य आपण असं एक ठळक असं पण नक्कीच म्हणू शकतो. सुवर्णा मॅडम, जसं तुम्ही सांगितलं की त्याचं जे घोषवाक्य आहे ते खरंच खूप छान आहे, रेज द क्लास. आणि जसं मगाशी तुम्ही सांगितलं की आता फक्त एका ठराविक वयोगटासाठी नाही की म्हणजे एक प्रौढ वर्ग किंवा फक्त लहान मुलांनीच दूध प्यायला पाहिजे असं आहे, सर्व वयोगटातल्या लोकांनी हे दूध पिणं हितकारक आहे. त्याचं महत्व पुन्हा एकदा आम्हाला काय सांगाल? सर्वात महत्वाचं आहे की त्याला परिपूर्ण आहार असं संबोधलं जातं. तर परिपूर्ण आहार कशाकरता संबोधलं जातं? नैसर्गिकरित्या तयार होणारे जे दूध असतं, गाईचं असो अथवा म्हशीचं असो किंवा बकरीचं असो अथवा शेळीचं असो, त्यामधील स्निग्धांश हे अतिशय महत्वाचे असतात, ज्याला आपण फॅट्स म्हणतो. फॅट्सच्या जोडीला प्रोटीन्स, केझिन, अल्ब्युमिन
आणि ह्या प्रोटीनचं प्रमाण वेगवेगळ्या म्हणजे दुधामध्ये गाईच्या दुधामध्ये प्रोटीनचं प्रमाण थोडंसं जास्त असेल आणि म्हशीच्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण थोडंसं जास्त असेल असं थोडासा फरक असतो, पण ते शरीराला पचेल अशा पद्धतीने असतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कित्येक मिनरल्स असतात, जसं लोह आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम हे असे मिनरल्स असतात की ज्यांचा शरीराच्या ऊतींवरती, शरीराच्या पेशींवरती, वेगवेगळ्या कार्यांवरती गरज असते, त्यांची आवश्यकता असते आणि दुधाच्या सेवनाने हे मिळू शकतात. ह्यातील कॅल्शियम जे आहे ते त्याच्याविषयी तिकडे जर थोडं लक्ष देऊया आपण, की कॅल्शियम असं म्हटलं जातं हाडाच्या वाढीसाठी, हाडांच्या बळकटीसाठी अतिशय महत्त्वाचं असतं. आणि प्रौढ वर्गामध्ये जसं आपण एल्डरली किंवा 60+ 70+ असा ग्रुप हाडं ठिसूळ राहण्याचं प्रमाण वाढतं. मॅडम त्याविषयी आपण आधी जाणून घेऊयाच, कारण की खूप महत्वाचा असा हा मुद्दा आहे. त्याआधी आपण एक फोन घेऊया. प्रमोद वेदविख्यात आपल्याशी बोलतात नाशिकवरून. नमस्कार. मी नाशिकहून बोलतो. मला असा प्रश्न विचारते की दुधाच्या विषयावर, दूध हे पूर्णान्न वगैरे आहे ते सर ठीक आहे. मला असं जनरल विचारते की पॅकिंग पिशवीतून जे दूध येतं ते कधी पॅकिंग असतं आपल्याला माहित नाही, पण ते आरोग्यात कितपत योग्य आहे किंवा त्याची शुद्धता वगैरे बरोबर असते का, याविषयी काय मार्गदर्शन केलं तर बरोबर. ओके, धन्यवाद प्रमोद. खरं तर हे जे पॅकिंग मधलं दूध आपण वापरतो ते आपल्या आरोग्यास कितपत योग्य आहे अयोग्य आहे. दूध जसं एक परिपूर्ण आहार आहे त्याचमुळे पण काही लोकांना त्याचा तोटाही होतो किंवा काही त्रासही होत असतो. या सगळ्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचे. जो प्रमोद यांनी नाशिकवरून जो प्रश्न विचारला त्याला तर आपण उत्तर देऊयाच. त्याआधी मॅडम आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी एक छान टिप्स काय द्याल तुम्ही? ज्यांना निद्रानाशाचा विकार असतो त्यांच्याकरता एक छोटीशी टिप अशी की कढवलेलं दूध रात्री झोपताना एक ग्लास थंड म्हणजे फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही, बाहेर 15-20 मिनिटं ठेवून नंतर ते पिऊन घेणं आणि अर्ध्या तासात झोप नक्कीच चांगली राहते. अरे वा, म्हणजे खरंच खूप छान आहे की ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे ही अतिशय साधी सोपी गोळ्या घेण्यापेक्षा, काही औषध घेण्यापेक्षा ही चांगली एक सवय आपण लावून घेऊ शकतो. रवींद्रजी, मला तुम्हाला विचारायचं की जसं आता नाशिकवरून आपल्या प्रेक्षकांनी जो प्रश्न विचारला होता की आता शहरात आपल्याला काही सहज गाई किंवा म्हशीचं ताजं दूध उपलब्ध होत नाही, आपण पॅकिंग दूध वापरतो, मग ते दूध आपल्या आरोग्यासाठी किती हितकारक आहे किंवा ते कधीचं पॅकिंग असतं किंवा काय? दूध आणि दुधाचे पदार्थ पॅकेजिंग करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजिंग मटेरियल वापरले जातं. तर त्यामध्ये प्लास्टिक आहे, त्याच्यामध्ये ग्लास आहेत, त्याच्यामध्ये टीन प्रकारचे आहेत किंवा टेट्रापॅक म्हणून आताचे पॅकेजिंग वापरले जातं. तर ते जे पॅकेजिंग मटेरियल वापरले जातं दूध आणि दुधाचे पदार्थ पॅकिंग करण्यासाठी, तर याच्या पॅकिंग करण्यापूर्वी हे जे मटेरियल आहे याचे पूर्णतः त्याचं चाचणी केली जाते प्रयोगशाळेमध्ये आणि ते फूड ग्रेड म्हणजे अन्न ठेवण्यायुक्त ते प्लास्टिक आणि किंवा ते पॅकेजिंग मटेरियल वापरलं जातं. त्याच्याहून त्या दुधावरती आणि मानवाच्या आरोग्यावरती काही दुष्परिणाम होत नाहीत. जर का ते टेस्ट केलं नसेल, त्याची चाचणी केली नसेल प्रयोगशाळेमध्ये, तर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असेल. परंतु आता जे जसं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे तर त्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात पॅकेजिंग उद्योगामध्ये वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे जसं सुरक्षित आणि स्वच्छ प्रकारे या पॅकेजिंग मटेरियलचं निर्मिती करून दूध आणि दुधाचे पदार्थ पॅकेजिंग करण्यासाठी वापरले जातं. तेव्हा असे जरी पॅकेजिंग केलेलं दूध असेल तर त्याचा निश्चितपणाने लोकांच्या आरोग्यावरती काही दुष्परिणाम होऊ शकत नाही. आपण चर्चा पुढे चालू ठेवूया. एक फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार रवींद्रजी, बोला. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. रवींद्र झेंडे सर यांना मला असं विचारायचं आहे की देशी गाईचं दूध अथवा गाईचं दूध हे म्हशीच्या दुधापेक्षा आरोग्यास चांगलं असतं का? आणि दुसरं असं की असं ऐकण्यात आलेलं आहे की प्लॅस्टिकच्या पिशवीचं दूध आरोग्यासाठी घातक ठरू शकतं, याबद्दल आपण मार्गदर्शन करावं सर. धन्यवाद. धन्यवाद रवींद्रजी. जसं त्याने असं विचारलं तर प्लास्टिकच्या पिशवीतलं दूध आरोग्यास घातक असू शकतं का? जसं आताच तुम्ही सांगितलं की सगळ्या चाचण्या करून तपासूनच ते दूध आपल्यापर्यंत आलेलं असतं. पण ही एक समज आहे मॅडम, म्हणजे तुम्हालाही मला विचारायचं आणि सर तुम्हालाही, की आपल्या मनात एक असं असतं की गाईचं दूध आणि म्हशीचं दूध ह्यात जो फरक आहे किंवा गाईच्या दुधापेक्षा म्हशीचं दूध चांगलं किंवा हे काय, त्याच्याबद्दल काय मार्गदर्शन कराल सर? तुम्ही आधी काय सांगाल?
तुमचा दुसरा जो प्रश्न होता प्लास्टिकच्या दुधात, तो तुम्ही आता त्याचं उत्तर दिलेलंच आहे. तर पहिला जो प्रश्न आहे तुमचा, तो गाईचं दूध किंवा म्हैशीचं दूध यापैकी दूध दोन्ही चांगले आहेत, परंतु दूध सेवन करण्यासाठी जे दुधामधले जे रासायनिक घटक असतात वेगळे, तर त्याची जर तुलना केली असं तर म्हैशीचं दूध हे गाईच्या दुधापेक्षा चांगलं असं. परंतु सेवन करण्यासाठी जसं शहरी लोक आहेत ज्यांच्यामध्ये फिजिकल एक्झर्शन जास्त प्रमाणात होत नाही, तर अशा लोकांनी गाईचं दूध सेवन करणं खूप सोयीस्कर असं, जेणेकरून त्याच्यामध्ये स्निग्धांश म्हणजे फॅट ते कमी प्रमाणात असेल, आणि त्यांनी पचन करण्यासाठी योग्य प्रकारे असेल, कारण लोकांची हालचाल जास्त प्रमाणात होत नाही. आणि म्हैशीचं जे दूध असतं त्या दुधामध्ये स्निग्धांश पदार्थ हा जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे ते लोकांना पचन करण्यास ते कठीण होतं. त्याच्यामध्ये आरोग्यासाठी दोन्ही दूध चांगले आहेत, परंतु सेवन करत असताना गाईचं दूध सेवन केल्याने आरोग्य चांगलं राहील. सुवर्णा मॅडम, तुम्ही काय सांगाल? जसं आपण दुधाचं महत्त्व याविषयी बोलतोय, जसं तुम्ही सुद्धा पब्लिक म्हणजे रिलेटेड त्याच्यासाठी, तर मग ह्या दोन दुधांमधला फरक जसं आता सरांनी सांगितला, आणि तुम्ही अजून काय सांगाल त्याचं महत्त्व? सर्वप्रथम जी व्यक्ती ते दूध सेवन करणार आहे त्या व्यक्तीचं फिजिकल कॉन्स्टिट्यूशन म्हणजे शरीरपट्टी काय कशी आहे, त्याचा व्यवसाय काय आहे. जर लहान बाळ असलं तर लहान बाळासाठी गाई म्हैस दोन्ही दुधाचं तेवढंच महत्व आहे. म्हशीचं दुधाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकतो त्याच्यामध्ये. आता इथे कंपॅरिझन जर तुलना करायची झाली तर गाय म्हैस किंवा बकरी आणि शेळीचं दूध आणि राजस्थानामध्ये तर उंटाचं दूध, तर उंटाच्या दुधाचे जे फर्मेंटेड प्रोडक्ट्स म्हणजे जसं दही किंवा त्याच्यातून बनणारं पनीर जे आहे अतिशय चविष्ट असतं, जिथे अतिशय स्वादिष्ट असतं, आणि त्याच्यातलं कॅल्शियमचं प्रमाण तर इझिली ॲब्झॉर्ब करता येईल, म्हणजे शरीर पूर्णपणे वापरू शकतं कॅल्शियम, अशा प्रकारचं असतं. तर त्यामुळे असं सर्वसामान्यतः सांगताना किंवा कुणालाही महत्त्व विशद करताना एखाद्या डॉक्टरकडे किंवा न्यूट्रिशनिस्टकडे गेलात तर ते सर्वप्रथम तुम्हाला विचारेल तुमचं कार्य काय आहे, आणि त्याप्रमाणे तुम्हाला सांगेल की तुमच्याकरिता गाईचं दूध पचू शकतं किंवा म्हशीचं दूध तुम्हाला पचू शकतं. आता एक प्रश्नाचा एक आधीचा जो मुद्दा होता, प्लास्टिक पॅकिंग किंवा टेट्रा पॅक मधले दूध किती हायजिनिक असतं, किती शरीराकरता काही अपाय आहे का. तर जसं डॉक्टर झेंडे म्हणाले की फूड ग्रेड पॅकेजिंग मटेरियल वापरलं जातं ते अतिशय महत्त्वाचं आहे, ते बरोबर आहे. पण त्याचबरोबर एक मुद्दा असा आहे की कुठल्याही जेव्हा तुम्ही अन्नपदार्थ प्लास्टिकच्या पिशवीतून घेत असता तेव्हा तो अन्नपदार्थ स्पेशली दूध जेव्हा असतं ते दूध एखाद्या भांड्यात काढून कढवणं ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची असते. म्हणजे जसं जसं तुम्ही टेट्रा पॅक किंवा आपलं हे जे बाहेरचं दूध आहे तेही डायरेक्टली असं न घेता, नाही काही आहेत टेट्रा पॅक मधलं दूध, जसं एखाद्या ब्रँडचं सांगितलं जातं की तुम्ही कन्झ्युम करू शकता, घेऊ शकता, ते घेऊ शकता तुम्ही. पण जेव्हा तुम्हाला दूध साठवायचं असतं, जेव्हा दुधाचा वापर ताबडतोब केला जात नाही किंवा दूध 3-4 तासाने तुम्ही ग्रहण करणार असाल तर अशा वेळेस अतिशय महत्त्वाचं असतं की त्याचं ते बॉईल करणं, स्टेरिलायझेशन करणं ते महत्व. कारण जे दूध जे बाजारात अवेलेबल असतं, जे मिळतं तुम्हाला उपलब्ध असतं, ते पॅश्चराईज केलेलं दूध असतं. त्याच्याविषयी डॉक्टर झेंडे छान सांगू शकतील. पण घरात आणल्यानंतर जर ते इमिडिएटली जर तुम्ही घेणार नसाल, कन्झ्युम करणार नसाल तर ते भांड्यामध्ये ठेवून उकळवलं तर ते अतिशय चांगलं असतं. त्याच्याच ह्याला एक छोटासा मला मुद्दा विचारायचा मॅडम तुम्हालाच, की जसं तुम्ही त्या उकळवण्याची जी प्रक्रिया सांगितली, बऱ्याचदा लोकांच्या मनात हाही गैरसमज असतो की बाहेरचं दूध आणलंय आणि त्यात काही जंतू असतील म्हणून ते खूप वेळ उकळवायचं, तर ते कितपत योग्य आहे? आता दुधामध्ये जर तुम्ही नैसर्गिकरित्या जे दूध तयार होत असतं ते दुधामध्ये काय असतं, ऍसिड प्रमाण जे ताजं दूध असतं, धारोष्ण दूध जे म्हणतात, त्याच्यात लो ऍसिडिटी लेवल असते आणि लो ऍसिडिटी लेवल असते आणि घटकद्रव्य जे असतात ते अतिशय उच्च प्रकारचे असतात. आणि त्याचबरोबर त्या दुधामध्ये थोडे जीवाणू असतात जे त्या गाईच्या किंवा म्हशीच्या शरीरातून आलेले असतात. आता काही जीवाणू जे असतात ते प्रकृतीच्या दृष्टीने किंवा आपल्या पचनसंस्थेच्या दृष्टीने चांगले असतात, ज्याला लॅक्टोबॅसिलस म्हटलं जातं, आणि दह्यामध्ये किंवा योगर्टमध्ये त्याचं प्रमाण चांगलं असतं. त्याला फर्मेंटेशन प्रक्रिया होते त्याने. पण त्याचबरोबर काही पॅथोजेनिक म्हणजे जे रोग करू शकतील असे जीवाणू असतात,
तर दूध नाचण्याची प्रक्रिया काढल्याबरोबर लगेच 1 तासात दूध नाचण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. डॉक्टर झेंडे अग्री करतील माझ्यावर. पण त्याचबरोबर काय असतं, ते लो ॲसिड लेवल्स असतात ना, ते लॅक्टोज शुगर जी असते दुधामधली, त्याच्यामध्ये ते जीवाणूंची वाढ पैदास झपाट्याने होऊ शकते. त्यामुळे ते दूध आल्यानंतर ते उकळवणं, ती क्रिया महत्वाची ठरते. पण उकळल्यानंतर दुधाच्या आतमध्ये असलेले जे काही एन्झाईम्स असतात, ते एन्झाईम्स नष्ट होऊ शकतात आणि वारंवार कढवल्याने दुधाचा तो एक वेगळा उग्र वास तयार होत असतो. तर त्यामुळे उकळवण्याची जी क्रिया आहे ती पण ठराविक मर्यादेत असायला हवी. फार तर 10 ते 15 मिनिटं जेव्हा ती पहिली उकळी आल्यानंतर ते दूध थंड करून फ्रीजमध्ये ठेवलं ते चांगलं राहू शकतं. नाश्त्याची प्रक्रिया थांबते. मॅडम, त्याचबरोबरीने मला असं विचारायचं की जसं आपण मघापासून म्हणजे सरांकडून किंवा तुमच्याकडूनही दूध आपण एक परिपूर्ण आहार म्हणतो, ऊर्जायुक्त आहार सगळं आहे. त्या दुधामधून आपल्याला सगळं पोषक तत्व, पोषक घटक मिळतात, पण त्याचबरोबरीने त्याचे दुष्परिणामही आहेत का काही? अतिशय महत्त्वाचा मुद्दा काढला तुम्ही. दुधाचे दुष्परिणाम म्हणजे काय म्हणता येईल की काही लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये एक प्रकारचं शरीरात ते एन्झाईम कमी असतं, त्या एन्झाईमचा लॅक्टोज, जे आता मी म्हटली दुधातली शर्करा लॅक्टोज जे असते, ते शर्कऱ्याच्या पचनाच्या क्रियेशी त्या एन्झाईमचा संबंध असतो. आणि ते एन्झाईम कमी असलं शरीरातलं तर ते लॅक्टोज, ती शर्करा जी आहे ती पूर्णपणे पचू शकत नाही. त्याच्यामुळे अपचन होणं, वारंवार ते कडवट ढेकर येणं किंवा पोटात दुखणं, जळजळ होणं, अशा प्रकारे ते लॅक्टोज इंटॉलरन्स मॅनिफेस्ट होऊ शकतं. अशा लोकांना वारंवार दुग्ध सेवनाने त्रास होऊ शकतो. मग अशा वेळी पूर्णपणे ते नैसर्गिकरित्या आलेल्या दुधापेक्षा दही, पनीर, ताक, ज्याच्यामध्ये ती शर्करा कमी प्रमाणात असते, ते पूर्णपणे फर्मेंट झालेले तयार होणारे इतर पदार्थ, त्याचं कन्झम्पशन तुम्ही करू शकता. तर हा एक दुष्परिणाम आपण म्हणू शकतो. बरं, अशाच प्रकारे दुधामध्ये जैविक भेसळ आणि रासायनिक भेसळ ह्या एक अतिशय समस्या आहेत त्या, आणि केंद्र सरकार देखील या दृष्टीने खूप काम करत आहे. इनफॅक्ट प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्टरेशन ॲक्ट हा एक अतिशय महत्त्वाचा ॲक्ट आहे, आणि त्या ॲक्टच्या संदर्भात ते काय करत आहे, ते एक प्रकारचं किट तयार केला गेला आहे ज्याच्यातून ही रासायनिक भेसळ आढळू शकते. त्या किटविषयी मी सांगते नंतर, पण जैविक भेसळ कशी होऊ शकते. जैविक भेसळ म्हणजे जीवाणू, या जीवाणूंचा दुधामध्ये हे अंतर्भाव होणं. तर ते जीवाणू कसे येऊ शकतात, ज्या गाईच्या आचळातून ते दूध तयार काढलेलं असतं, त्या आचळांना जर इन्फेक्शन झालं असेल त्याला मॅस्टायटिस म्हणतात, त्यामुळे होऊ शकतं. त्याच्यानंतर एक प्रकारची बुरशी असते, जी बुरशी त्या गाईला जो चारा घातलेला आहे त्या चाऱ्यामध्ये जर ती बुरशी असली तर ती बुरशी त्या गाईच्या शरीरात प्रवेश करून मग ते दुधामध्ये उतरू शकते. आणि ती अफ्लाटॉक्सिन नावाची जी बुरशी असते त्यांनी यकृतावरती परिणाम होऊ शकतो. त्याशिवाय रासायनिक भेसळीविषयी बोलायचं झालं तर दुधामध्ये पाणी मिसळलं जातं भेसळीकरता. आता हे पाणी जर दूषित पाणी असलं तर त्याचे परिणाम आणखीन वाढू शकतात. त्यामुळे त्याच्यात काय, ते दूषित पाण्यामध्ये ते जीवाणू असतात, त्याच्यात ते साल्मोनेला, स्ट्रेप्टोकॉकस, स्टॅफिलोकॉकस, लिस्टेरिया असे जे जीवाणू आहेत अतिशय भयंकर आहेत. ते पचन संस्थेला खूप आजार निर्माण करू शकतात. बरं, तेवढंच नाही तर रासायनिक भेसळ कशामुळे होऊ शकते. डिटर्जंट्स जे वापरले जातात, दुधाची भांडी प्रक्रिया करत असताना भांडी जी विसळली जातात, तर त्याच्यात जे डिटर्जंट्स असतात, तो डिटर्जंट्सचा अंतर्भाव झालेला असला, जर सॅनिटेशन किंवा हायजीन मेंटेन केलेलं नसतं प्रक्रियेमध्ये दूध निर्मितीच्या वेळेस, तर ते डिटर्जंट्स ऍड होऊ शकतात. हे झाले ऍक्सिडेंट. पण जर मुद्दामून भेसळ करायची असेल, खरं तर हा एक खूप महत्वाचा असा मुद्दा आहे मॅडम, की मुद्दामून भेसळ, आणि आपल्याला त्याविषयी थोडं म्हणजे चर्चा करायची की ती कशी ओळखायची, जरी ती कशाही कोणत्याही प्रकारे होत असेल तर ती ओळखायची कशी आणि आपण ती थांबवायची कशी, म्हणजे आपल्यापुरती तरी. त्याविषयी आपण बोलूया. आधी एक फोन घेऊया. अश्विनी कोरकर आपल्याशी बोलतायत अकोल्यावरून. नमस्कार. नमस्कार अश्विनीजी, बोला. हॅलो मॅडम, माझं 9 महिन्याचं बाळ आहे, तर मला तिला वरचं दूध चालू करायचं आहे, तर त्याच्याविषयी मॅडमला सल्ला विचारायची आहे की ते तिच्या शरीरासाठी चांगलं राहील का. बरं,
धन्यवाद अश्विनीशी. तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणारच आहे, पण जसं आता आपल्याला एक इथे मुद्दा निघालेला आहे मॅडमकडून की जैविक किंवा रासायनिक भेसळ मुळात कशी ओळखायची आणि आपल्या घरामध्ये जर ते दूध असेल तर त्याच्यातून आपण ती ओळखून कशी थांबवायची, या सगळ्या विषयांवर आपण चर्चा करूयात. खरं तर बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते पूर्ण त्या आईच्या दुधावर अवलंबून असतं. म्हणजे आई आणि वडील हे त्या बाळाच्या भविष्याचे पालक असतात. आज पालक दिन आहे आणि या पालक दिनाच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. ह्या खरं पालक दिनाची म्हणजे पालकांची भूमिका मुलांच्या भविष्यात खूप महत्त्वाची असते आणि एकत्र कुटुंब पद्धतीही त्याच निमित्ताने खूप महत्त्वाची असते. खरं तर सुवर्णाजी, आत्ता जो अश्विनीजींनी प्रश्न विचारलेला की त्यांचं 9 महिन्याचं बाळ आहे आणि त्या बाळाला बाहेरचं दूध आपण देऊ शकतो का, याविषयी त्यांना काय सांगाल? अश्विनीजी, तुमच्या 9 महिन्याच्या बाळाला तुम्ही बाहेरचं दूध देऊ शकता, पण ते दूध देताना त्याची ज्या प्रकारे दूध दिलं जाते पूर्णपणे कढवणं, उकळवून थंड केलेलं दूध, चांगलं वाटी चमचा स्वच्छ असायला हवा आणि त्याशिवाय तुमचे हात स्वच्छ असायला हवेत. कामं करत असताना पटकन हात पुसवून ते दूध आणि वाटी चमच्याने दूध बाळाला पाजणं हे बरोबर ठरणार नाही, कारण त्याच्यात ते हायजीन कॉम्प्रोमाइज होतं. त्यामुळे स्वच्छता पाळा आणि बाळाला वरचं दूध द्या. पण मला असं वाटतं मॅडम, अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आज पालक दिन आहे किंवा आपण आईचं दूध या दुधाविषयी बोलतोय, तर पहिली 2 वर्ष किंवा पहिलं तर बाळाला आईचं दूध हेच खूप महत्त्वाचं असतं. आपला एक पुढचा फोन घेऊया. सुरेखा आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो, सुरेखा कुलकर्णी आपल्याशी बोलतायत. बोला सुरेखाजी. नमस्कार, बोला. माझा प्रश्न आहे, धारोष्ण दूध आणि पाश्चराइज केलेलं दूध यामध्ये कोणता बदल होतो? आणि दुसरा प्रश्न असा आहे, दूध नासल्यानंतर नासल्यानंतर जर ते आपण काही वेगळ्या प्रकारे सेवन केलं तर ते योग्य असतं का? बरं, धन्यवाद सुरेखाजी. सर, काय सांगाल? जसं त्यांनी विचारलं की धारोष्ण दूध आणि पाश्चराइज्ड दूध याच्यामधला काय फरक आहे, काय सांगाल? धारोष्ण दूध आणि पाश्चराइज्ड दूध एक ठराविक तापमानाचे गरम केलेलं असं, म्हणजे 72 डिग्री सेंटीग्रेड 15 सेकंदासाठी किंवा 63 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे 63 डिग्रीला तापमानाला ते 30 मिनिटं गरम केलेलं असं. तर यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही पाश्चराइज्ड मिल्क म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे, जसं मॅडमने म्हटलं की कुठल्याही प्रकारचे त्या जीवाणू राहत नाहीत. पण जे जीवाणू त्या तापमानास टिकतात तर ते जीवाणू त्यामध्ये तसेच सर्वाइव्ह होतात आणि ज्यावेळी त्यांना चांगलं वातावरण मिळते तेव्हा ते त्याच्यामध्ये त्याची वाढ होऊन ते लोकांनी जर त्याचं दूध सेवन केलं तर त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपण काय करत असतो की बाजारातून ज्यावेळी आपण दूध जसं पाश्चराइज केलेलं असेल किंवा दुसरं दूध असेल ते आणून आपण घरी ते गरम करून उकळल्यानंतरच आपण ते थंड करून आपण त्याचं सेवन केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या आरोग्यास कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ शकणार नाही. आणि जसं त्यांनी दुसरा प्रश्न विचारला की एखादं दूध नासल्यावर कुठल्याही प्रकारे, जसं आपल्या घरी जरी सामान्यतः दूध नासलं तरी आपण त्याचं पनीर बनवतो किंवा अजून वेगळ्या पद्धतीने त्याचं दही वगैरे बनवून सेवन करतो, तर ते आपल्या आरोग्याला काही त्याचं हानिकारक आहे का? निश्चितप्रमाणे, परंतु ते आपण आपल्याला त्या घरात राहणाऱ्या गृहिणींना त्याबद्दल थोडी माहिती नसते, परंतु ती माहिती करून घेतली पाहिजे की ते दूध कशामुळे नासलेलं आहे. ते आपण त्याच्यामध्ये तापमानात काय फरक झाला आहे त्याच्यामुळे ते दूध नसलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये काय जीवाणू किंवा काय विषाणू आहे तर त्याच्यामुळे ते नसलेलं आहे. जर जीवाणूमुळे जर नसलेलं असेल आणि ते आपण गरम करून घेऊ नये, कारण त्याचा वेगळा प्रकारे उग्र वास येतो, तर अशा प्रकारचं जर दूध असेल तर ते निश्चितपणाने ते त्याचं सेवन करू नये. आणि जर दूध आपण त्याच्यामध्ये कुठले संसर्ग जीवाणू नाहीत त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारचे दूध जस्ट आपण बाहेर ठेवलेलं आहे आणि ते खराब झालेलं आहे, अशा पद्धतीने दूध असेल तर ते आपण गरम करून त्याच्यामधून वेगवेगळे पदार्थ, त्याच्यामध्ये साखर जास्त प्रमाणात टाकून त्याचं सेवन केलं तरी आपल्याला त्याच्यापासून काय धोका निर्माण होत नाही. आपला एक पुढचा प्रश्न घेऊया. भरत आहेर आपल्याशी बोलतात औरंगाबादवरून. नमस्कार. नमस्कार, बोला.
हा नमस्कार मॅडम. मॅडम माझा प्रश्न असा आहे की आपण जे शरीरासाठी कच्चे दूध घ्यायला पाहिजे का तापलेलं दूध, आणि त्याच्यामधून विटॅमिन कच्च्या दुधातून जास्त मिळतील का तापलेल्या दुधातून जास्त मिळतील शरीरासाठी? बरं, धन्यवाद बरेची. काय सांगाल मॅडम, तुम्ही काय सांगणार का की म्हणजे कच्चं दूध की तापवलेलं दूध? सर्वप्रथम मी एवढंच सांगेन की कच्चं दूध असलं आणि जर ते तुमच्या फार्मवरती तयार झालेलं असलं, ज्याला आपण धारोष्ण पण म्हणू शकतो, आणि ते ताबडतोब तुम्ही जर वापरलं, सेवन केलं त्याचं, तर उपयोग होऊ शकतो. पण कच्चं दूध म्हटल्यानंतर जर ते तुम्ही ठेवलं आणि 2-3 तासानंतर वापर करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यात जी जैविक वाढ होते, जे जीवाणू पैदा होतात, त्या पैदाशीमुळे आतड्यांचा त्रास होऊ शकतो आणि पोटदुखी होऊ शकते आणि गॅस्ट्रोएंटरायटिस सारखा प्रॉब्लेम पण होऊ शकतो. त्यामुळे ते दूध जर ताबडतोब सेवन केलं तर उपयोग आहे, पण जर बाजूला ठेवलं आणि नंतर सेवन करण्याचा विचार केला तर ते उकळवणं हे महत्वाचं ठरतं. हां, जर कच्च्या दुधामध्ये जे व्हायटॅमिन्स असतात त्या व्हायटॅमिन्सचा आणि पॅश्चराइज दुधामधील व्हायटॅमिन्सचा काही तुलना केली असता काही फरक नसतो. पण कच्च्या दुधामध्ये काही संयुगे असतात ज्याला एन्झाईम्स म्हणतात. ते पॅश्चरायझेशन किंवा बॉइलिंग केल्यानंतर त्याच्यातील काही एन्झाईम्स हे नष्ट होऊ शकतात. बरं, त्यातला हा महत्वाचा असा एक मुख्य फरक आहे. रवींद्र सर, तुम्ही काय सांगाल? जसं मॅडमने सांगितलं, धारोष्ण दूध म्हणजे ज्यावेळी कुठल्याही जनावराचा जर तो जनावर रोगमुक्त असेल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोग नसेल, जसं ट्युबरक्युलोसिस आहे, ब्रुसेलोसिस आहे, यासारखे जे संसर्गजन्य रोग आहेत, तर यांचे जीवाणू ते दुधामार्फत सुद्धा जात असतात. तर असा निरोगी जनावर असेल ज्याच्यामध्ये कुठलाही रोग नसेल तर, आणि ते जर दूध चांगल्या प्रकारे एका स्वच्छ आणि सुरक्षित एका भांड्यामध्ये जर दूध एकत्रित केलं आणि ते जर त्याचं जर सेवन केलं तर त्यातून आपल्याला कोणत्याही प्रकारचं आरोग्याला परिणाम होणार नाही. पण मला म्हणायचं, विचारायचं तुम्हाला की मग हे स्वच्छ आणि निरोगी दुधाची निर्मिती करताना काय काळजी घ्यावी? प्रामुख्याने आपले शेतकरी बांधव जे आहेत त्यांनी काय काळजी घ्यावी? शेतकरी बांधवांनी जे त्याचे जनावर आहेत, जनावर जशी त्यांची निगा व्यवस्थित राखलेली पाहिजे. त्यांना ज्या ठिकाणी ठेवल्याचं गोठ्यामध्ये, तो गोठा नेहमी स्वच्छ आणि चांगल्या प्रकारे ठेवला पाहिजे. त्या गोठ्यामध्ये त्यांची हवा ही खेळती पाहिजे, जेणेकरून तिथं निर्माण होणारे उग्र वास आहेत ते उग्र वास जर तुम्ही मलमूत्र त्यांचं निवारण केलं नाही वेगवेगळ्या प्रकारे तर ते तिथं वास निर्माण होऊ शकतो. तर ही वास निघून जाण्यासाठी खेळती हवा राहायला पाहिजे. आणि त्यांना जे देणारं खाद्य आहे ते खाद्य खाऊन झाल्यानंतर जे काही थोड्या प्रमाणात तिथं राहिलं जातं तर ते तिथं न राहता त्याचे एका ठिकाणी नेऊन त्याचं कंपोस्टिंग केलं पाहिजे, विल्हेवाट लावली पाहिजे, जेणेकरून ज्या गोट्यामध्ये आपण जनावर ठेवतो तो गोठा नेहमी स्वच्छ असावा. त्यांना नेहमी जसे पशुवैद्यकीय डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडून त्यांची योग्य तपासणी करून घ्यावी, त्यांना कुठला आजार वगैरे झालेला नाही याची दक्षता घ्यावी. हे सगळे ज्या गोष्टी आहेत या नेहमी आणि वारंवार केल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला स्वच्छ आणि सुरक्षित दूध मिळू शकतं. अगदी खरं आहे. सर, पुढचा आपण एक फोन घेऊया. अलका कोल्हटकर आपल्याशी बोलतात ठाण्यावरून. नमस्कार. नमस्कार अलकाजी, बोला. आपल्या तिघांनाही दूध दिवसाच्या शुभेच्छा. नुकतेच धन्यवाद मॅडम सुवर्णा यांनी निद्रा नाशावरचा उपयोग योग्यच सांगितलाय. मी अधिकचे सांगू इच्छिते. कोमट दुधात 1 चमचा साजूक तूप घालून रात्रीचे जेवणानंतर साधारण 1 ते 2 तासानंतर घेतल्यास कॉन्स्टिपेशन कमी होऊ शकते. तसेच गोळ्यांच्या साईड इफेक्ट्समुळे ऍसिडिटी होते. त्यावर उकळवून गार केलेल्या दुधात सब्जा किंवा गुलाब सरबत 1 चमचा घातल्यामुळे त्रास कमी होतो. माझ्या शेतकरी संपाला संपूर्ण पाठिंबा आहे, परंतु दुधाची भाववाढ ग्राहक म्हणून मान्य नाही. कारण दूध महागल्यावर वृद्ध माणसे आणि लहान मुलांना जास्त दूध हवे असते, पण ग्राहक आवश्यकतेपेक्षा कमी विकत घेतो. तसेच भेसळीमुळेही ग्राहक दुधाची कमी खरेदी करतो. ग्राहकाचे नुकसानच होते. आपले काय म्हणणे आहे कृपया सांगावे. धन्यवाद अलकाजी, तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. याविषयी आपण अधिक चर्चा करूयाच. पण मुळात आपल्या घरामध्ये आपण जे दूध आणतो त्याच्यामधली भेसळ कशी ओळखायची, साध्या आणि सोपे उपाय आपण मॅडम आणि सरांकडून जाणून घेऊयात. सर, मगापासून मॅडमकडून आणि तुमच्याकडून छान अशी आपण चर्चा पुढे चालू ठेवली की दूध हे कसं परिपूर्ण आहे
काहींना त्याचा कसा दुष्परिणाम होतो, त्याच्यावर काय उपाय करू शकतो ते आपण मॅडमकडून जाणून घेऊयात. पण मला म्हणायचं की आपल्या ज्या सामान्य गृहिणी असतात किंवा आपणही शहरामध्ये आपल्याला काही धारष्ण किंवा ताजं दूध लगेच उपलब्ध होत नाही. जेव्हा आपण घरी एखादं पॅकिंग दूध आणतो तर त्यामध्ये भेसळ आहे हे आपण कसं ओळखावं? काय साधे सोपे उपाय आहेत? दुधामध्ये जी भेसळ केली जाते हे प्रामुख्याने जास्त नफा मिळवण्यासाठी भेसळ केली जाते. तर ह्या दूध भेसळ करण्यासाठी विविध पदार्थ वापरले जातात. जसं पाणी टाकलं जातं दुधामध्ये, नंतर युरिया टाकला जातो, नंतर काही सिंथेटिक मिल्क जे केमिकली बनवलेलं असं, रासायनिक पदार्थ वापरून फक्त दूध केलेलं असं, तशा प्रकारचं भेसळ केली जाते. नंतर स्टार्च आहे, नंतर डिटर्जंट पावडर आहेत. तर ह्या प्रकार अधिक रासायनिक जे पदार्थ आहेत, बोरिक ॲसिड आहे, फॉर्मॅलिन आहे, हे प्रमाणात त्या दुधामध्ये टाकून त्याची भेसळ केली जाते. तर आता ह्या ज्या भेसळ ओळखायची आहे तर ती गृहिणींना कोणताही केमिकल पदार्थ किंवा रासायनिक पदार्थ न वापरता कशी ओळखायची? जसं आता आपण म्हणतो की दुधामध्ये पाणी घातलेलं आहे, तर दूध आपल्या हातावर घेतल्यानंतर जसं आपण दूध टाकल्या जर पूर्णतः दूध खाली गेलं तर आपण समजायचं की निश्चितपणाने त्यामध्ये दुधामध्ये पाणी टाकलेलं आहे. किंवा जेव्हा दुधामध्ये पाणी टाकलेलं नसतं तर आपल्या हातावरती त्याचे थेंब किंवा त्याचे काही रेसिड्यूज राहतात. तर अशा प्रकारे दूध आपण ते ओळखू शकतो की दुधामध्ये पाणी टाकलेलं आहे की नाही, म्हणजे जास्त पातळ झालेलं दूध आहे असं आपण म्हणतो. दुसरं आहे की युरिया, कारण आपण म्हणतो की युरिया हा शेतकऱ्यांच्या घरात अवेलेबल असतो, तर त्याच्यामध्ये युरिया काही लोक टाकतात असं. तर युरिया सुद्धा आपण ओळखू शकतो घरामध्ये. तर आपण त्यासाठी काय करायचं, 1 चमचा दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा तूर डाळ किंवा सोयाबीनची पावडर मिक्स करून ते 5 मिनिटासाठी आपण ठेवायचं, आणि त्याच्यामध्ये एक लाल कलरचा लिटमस पेपर येतो, तो पेपर आपण बुडवून ठेवल्यानंतर त्याचा जर कलर लाल रंग हा जर निळा झाला तर आपण ओळखायचं की ह्या दुधामध्ये निश्चितपणाने युरिया टाकलेला आहे. तर सिंथेटिक मिल्क, आता आपण हे सिंथेटिक मिल्कबद्दल बोलतो की रासायनिक पदार्थ मिसळून त्याच्यामध्ये दुधाचा कुठलाही घटक नसतो, तर हे सिंथेटिक मिल्क सुद्धा भेसळ म्हणून वापरलेलं जातं. तर हे सिंथेटिक मिल्क त्या दुधामध्ये टाकले आहे की नाही, तर याची जर तुम्हाला चाचणी करायची असेल, दूध हातामध्ये घ्यायचं आणि ते आपण चोळायचं हातावरती. जर चोळत असताना जर त्याच्यामध्ये फेस तयार झाला तर आपण म्हणू शकतो की त्याच्यामध्ये सिंथेटिक मिल्क टाकलेलं आहे. किंवा आपण ते दूध घेऊन आपण गरम केलं, बॉईल केलं, तर ते गरम केल्यानंतर त्या दुधाचा कलर बदलतो, तो पिवळसर असा होतो. तर हे ओळखायचं की त्याच्यामध्ये सिंथेटिक मिल्क टाकलेलं आहे. तसंच डिटर्जंट पावडर जे वापरतात, तर त्याच्यामध्ये काय करायचं, आपण दूध घ्यायचं 1 वाटी तेवढंच पाणी टाकायचं आणि त्याला स्टर करायचं, आणि त्याच्यामध्ये बघायचं की त्याच्यामध्ये फेस वगैरे होतो का त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये लेदर किंवा फेस तयार झाला की निश्चितपणाने त्याच्यामध्ये डिटर्जंट टाकले असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याने आपण असं ओळखू शकतो आपल्या घरी की दुधामध्ये भेसळ आहे की नाही. आपला एक पुढचा फोन घेऊया सर. भारत वावळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार भारतजी, बोला. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपल्या राज्यामध्ये अनेक सरकारी, निमसरकारी, खाजगी संस्था ज्या दूध उत्पादन करतात, दूध संकलित करून घराघरामध्ये पोहोचवतात. त्यावर माझा प्रश्न असा की या संस्था ज्या दूध तयार करतात आणि घरामध्ये पोहोचवतात, तर त्या दुधामध्ये असलेलं स्निग्धांश किंवा त्याची क्वालिटी किंवा ते दूध पिण्याजोगं योग्य आहे का नाही, यावर काही सरकारी नियंत्रण असतं का? काही केमिकल त्याच्यामध्ये असेल. आणि कित्येक वेळा आपण वर्तमानपत्रात वाचतो की दुधामध्ये स्निग्धांश वाढवण्यासाठी साखरेचा आणि इतर केमिकलचा पण उपयोग केला जातो. तर यावर आपण काय प्रकाश टाकाल? धन्यवाद. धन्यवाद भारतजी. काय सांगाल रवींद्रजी? आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे वेगळं जे भेसळ करण्यासाठी, आता त्यांचा प्रश्न तोच होता की हे जे भेसळ करण्यासाठी जे काय प्रमाणात जे वापरतात, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं आहे की आपण जे दूध संकलन करत असतो शेतकऱ्यांच्याकडून हे, आणि त्याचा जो दर दिला जातो, हा दर हा मुख्यतः सिग्नाद त्याचे फॅट पर्सेंटेज याच्यावरती अवलंबून आहे. तर हे जे भेसळ करणारे लोक आहेत, तर त्याच्यामुळे ते भेसळ त्याच्यामध्ये वाढण्यासाठी, फॅटचं पर्सेंटेज वाढण्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे भेसळयुक्त पदार्थ टाकत असतात. तर ते ओळखण्याच्या पद्धती मी आता तुम्हाला सांगितलेल्या आहेत. परंतु जे स्निग्धांश आहेत, पण त्याचा विचार न करता बाकीच्या जर काही आपली गुणवत्ता दुधाची ठरवण्यासाठी जर विचार केला, जसं की मॅडमने आता प्रकाश टाकलाच होता, जीवाणूंची
मात्रा दुधामध्ये किती आहे. तर अशा प्रकारच्या बाकीच्या ज्या काही चाचण्या आहेत की दुधामध्ये त्या पाहिल्या गेल्या आणि त्याच्यावरून जर आपण जर त्या शेतकऱ्यांना किंवा ते दूध उत्पादन करणाऱ्या लोकांना जर आपण दर दिला तर निश्चितपणाने जे काही भेसळीचं प्रमाण आहे ते सुद्धा कमी होऊ शकतं. आणि मला असं वाटतं की आपल्या घरी आपण साध्या सोप्या उपायाने आपल्या पुरतं तरी ती भेसळ रोखू शकतो. मॅडम, मला तुमच्याकडे यायचं आहे. जसं मगाशी तुम्ही त्याचे खूप छान फायदे वगैरे पण आम्हाला सांगितले, त्याचे दुष्परिणाम पण सांगितले आणि मुळात जसं आपण म्हणतो की दूध हे सगळ्यांसाठी चांगलं आहे, पण लहान मुलांसाठी की ज्याने ते दूध आवडत नाही, तर त्यांच्यासाठी काय सोपे उपाय आहेत का, किंवा कशा पद्धतीने त्यांना ते त्यांच्या शरीरासाठी ते पोषक आहे त्यांना पटवून देऊ शकतो? दुधाचे फायदे तर सर्व वयोगटातील लोकांसाठी आहेत, पण दुधाचे दुष्परिणाम देखील ते लहान मुलांमध्ये जास्त दिसून येऊ शकतात. का तर लहान मुलांच्या वाढीसाठी जी ऊर्जा लागते, जे स्निग्धांश लागतात ते दुधामधून घेतले जातात आणि दुधामध्ये जर जैविक आणि रासायनिक भेसळ झालेली असली तर त्याचे दुष्परिणाम पण मुलांच्या शरीरावर जास्त दिसून येतात. कारण दुधाचं ॲब्झॉर्प्शन जे होतं शरीरामध्ये ते मुलांमध्ये प्रौढ वर्गापेक्षा जास्त झपाट्याने होत असतं. आता त्यांच्या चवीविषयी, त्यांना त्यांच्यात ती आवड निर्माण करण्याविषयी काय करता येईल, किंवा त्यांना नुसतं असं दूध आवडत नाही. आता सध्या बाजारात फ्लेवर्ड मिल्क्स हा अतिशय म्हणजे होता आधीपासून, अमूलचं पण असायचं ते फ्लेवर्ड मिल्क. तर फ्लेवर्ड मिल्कनी तुम्ही सुरुवात करू शकता. पण त्याच व्यतिरिक्त आता वेगवेगळ्या प्रकारचे दही किंवा योगर्ट्स येतात ज्याच्यामध्ये फळांचे अंश असतात, ज्याला आपण फ्लेवर्ड योगर्ट्स म्हणतो. तर फ्लेवर्ड योगर्ट्स देऊ शकता. एक गोष्ट लक्षात ठेवायची की फ्लेवर्ड योगर्ट्समध्ये बहुतेक वेळा शर्करेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे लहान मुलांकरिता ते जरी उपयोगी ठरलं तरी प्रौढ वर्गाकरिता त्याचं माफक सेवन व्हावं, कारण ते शर्करेचा परिणाम स्पेशली ज्यांना डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे त्यांच्याकरिता ते दुष्परिणाम ठरू शकतो. मग वेगवेगळ्या प्रकारचे सिरियल्स असतात, बोर्नव्हिटा आहे, कुठल्या प्रकारचे खाद्यपदार्थ जे आहेत ते तुम्ही दुधामध्ये घालून मुलांना देऊ शकता. आपल्या आयुर्वेदामध्ये बदामाचं अतिशय महत्त्वाचं स्थान, बदाम आणि केसर. तर ते बदाम आणि केसरची पूड करून तुम्ही दुधात घालून मुलांना सकाळी दिलीत तर ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. त्याच्याशिवाय त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही साखर किंवा मध घालून मुलांना जर आवडत असेल तर मध घालून दूध प्यायला दिलं ते पण अतिशय चांगलं आहे. आणि आता शिवाय ब्रेकफास्टसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सिरियल्स येतात किंवा म्युझली येते, कुठल्याही जी मुलाच्या आवडीची असेल ती त्याला देऊन तुम्ही खायला प्रकारे दूध एक घटक त्याच्यापर्यंत पोहोचवणं ते महत्वाचं आहे. आणि दिवसातून 2 वेळा तरी दूध देणं गेला 8 ते 12 वर्षाच्या वयोगटातील मुलांना तेवढं, आणि 8 वर्षापेक्षा लहान वयाच्या मुलांना त्याच्यापेक्षा थोडे जास्त प्रमाणात दिलं तर उपयुक्त ठरू शकतं. आपण एक फोन घेऊया मॅडम. सुरेश निनावे आपल्याशी बोलतायत नागपूरवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न होता की सोना मॅडमशी माझा प्रश्न होता. प्रश्न असा आहे की दूध हे ऍसिडिक प्रोटीन आहे आणि आपल्या शरीराला अल्कलाइन प्रोटीनची गरज असते. तर असं म्हणतात की अॅनिमल प्रोटीन्स आर नॉट रिक्वायर्ड फॉर द ह्युमन बॉडी. आता हे नवीन चळवळ सुरू झाली आहे की दूध प्यायची गरज नाहीये, दूध हे चांगल्याने, उलट त्याचे बाय प्रोडक्ट म्हणून गाईचं तूप आणि गाईचं लोणी ही जास्त सहभाग झाला पाहिजे जेवणात. त्याच्यामुळे आणि याच्यामुळे कधी आपल्या कॉरोनरी आर्टरीजमध्ये ब्लॉक येत नाही, काही येत नाही. पण दुधामध्ये जे कॅल्शियम असतं ते डिपॉझिशन ऑर्गन्सवर होतं आणि ते गरज नाही, अशी पण चळवळ चालली. तुमचं याच्याबद्दल काय मत आहे सोना मॅडम? धन्यवाद मॅडम. काय सांगाल? आपण जेव्हा एखाद्या रेकमेंडेशन्सकडे बघतो, जे सूचना दिल्या जातात की अशा प्रकारे अन्नाचं सेवन करणं महत्त्वाचं असतं, त्यामागे संशोधन केलेलं असतं आणि त्या संशोधनाच्या दोन्ही बाजू आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. कित्येकदा काय होत असतं, जे संशोधन केलं गेलं आहे आणि आपण जेव्हा ती सूचना करतो, रेकमेंडेशन करतो, तर ते रेकमेंडेशन फॉलो केल्यानंतर अवलंबल्यानंतर लक्षात येतं की परत त्याच्यावरती दुसरं संशोधन झाल्यानंतर त्याचे काही इफेक्ट्स दिसून येतात, काही दुष्परिणाम दिसून येतात.
तर हे जे रेकमेंडेशन्स केले असतात त्याच्यामागे काहीतरी सायंटिफिक बॅकग्राऊंड असतं आणि त्या प्रकारे ते रेकमेंडेशन्स केले जातात. तर दुधाचा दुष्परिणाम जेव्हा आपण म्हणतो किंवा कॅल्शियमचे हे कॅल्शियम शरीरात साचून कोरोनरी आर्टरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात वगैरे, तर हे रेकमेंडेशन्स पण कित्येकदा आपल्याला बघावं लागतं की कुणी रेकमेंड केलेले आहे. जर जेन्युइन और ओरिजिनल सायंटिफिक साईट्स असल्या तर त्या सायंटिफिक साईट्सनी जे रेकमेंड केले असेल तर ते बिनबोबाट आपण पाळलं तर काही फरक पडत नाही. पण जेव्हा ते हेल्थ सायन्स, स्युडो सायन्स ज्याला म्हणतात, त्याला मराठीत समर्पक शब्द मी बोलू शकत नाही, ते स्युडो सायन्स जे हेल्थ साईट्स असतात ते कित्येकदा असे काहीतरी सनसनाटी बातम्या देत असतात की दुधाचा वापर टाळा, की दुधामुळे हे होऊ शकतं, दुधामुळे ते होऊ शकतं. तर प्रत्येक वेळेस त्या नाण्याच्या दोन्ही बाजू ध्यानात घेऊन आपण आपलं ठरवायचं असते की काय आहे, कुणी रेकमेंड केलेले आहे ते. अगदी खरं आहे. त्याविषयी आपण बोलूया. एक फोन घेऊया आधी. नंदकुमार दिवेकर आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार, बोला सर. हा 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 मॅडम, मी नंदकुमार दिवेकर बोलतोय पुण्याहून. हा, आमचा नातू आहे ना 1 वर्षाचा आहे, तर त्यांना आम्ही काय केलं की 1 वर्ष गाईचं दूध दिलं, पिशवीचं, आणि आता म्हशीचं दूध द्यावं असं वाटतंय त्याच्या तब्येतीसाठी, तर चालेल का? धन्यवाद नंदकुमार. सर काय सांगाल की 1 वर्ष त्यांनी गाईचं दूध दिलं आणि पुन्हा मला असं वाटतं बऱ्याच लोकांच्या मनात गाईचं दूध आणि म्हशीचं दूध हा एक मोठा फरक जाणवतो. काय सांगाल? निश्चितपणे, स्पेशली मुलांसाठी. हा, निश्चितपणे तुम्ही लहान मुलांना म्हशीचं सुद्धा दूध देऊ शकता, परंतु त्याची तब्येत आणि त्या दुधामधील असणारा सिग्नल फॅट पर्सेंटेज, तर हे पाहून त्या मुलाला देण्याची आवश्यकता आहे. तर फॅट पर्सेंटेज जास्त असेल तर त्याची ती पचन क्रिया करण्याची जी कुवत आहे, क्षमता आहे, तर ती जास्त नसणार आहे. त्याच्यामुळं त्याला दूध म्हशीचं जर दिलं तरी थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडं म्हणजे फॅट पर्सेंटेज त्याचं कमी करून तर ते मुलांना देणं आवश्यक आहे की जेणेकरून त्यांना सहज पचन होऊ शकेल. ओके मॅडम, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की मगापासून आपण म्हणजे विषय एवढा सुंदर आहे, दूध एक परिपूर्ण आहार, आणि पण बऱ्याच वेळेला असं होतं की असा प्रश्न आहे की दूध खूप प्यायल्यामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो का? कारण बऱ्याच वेळेला असं होतं की काही लोकांना दूध खूप आवडतं, मग जसं तुम्ही सांगितलं की 2दा किंवा 3दा सर्व वयोगटातल्या लोकांनी प्यावं, पण काही वेळेला त्याचं खूप जास्त कन्झ्युम केलं तर काही त्रास होऊ शकतो का? अन्नपदार्थ, अन्नाचा कुठलाही घटक माफक प्रमाणात, बॅलन्स डाएट ज्याला म्हणतात, त्या प्रमाणात शरीरात जायला हवा. कुठल्याही गोष्टीचा अतिपणा हा शरीरासाठी घातक ठरू शकतो. आता फक्त दुधाचंच काय, कुठलंही घ्या, जर आहारामध्ये तुम्ही भाताचं प्रमाण वाढवलं तर ते घातक ठरू शकतं. जर चपातीचं प्रमाण तुम्ही वाढवलं तर भाताचं प्रमाण कमी केलं तर एखाद्याला चालू शकत नाही. तर प्रत्येकाने आपलं ठरवायचं आहे आपल्या शरीराची गरज काय आहे, आपली आवड काय आहे, ते त्याप्रमाणे करायचं आहे. खूप दूध प्यायल्याने पचनसंस्थेवर थोडासा ताण पडू शकतो आणि अपचन होण्याची शक्यता वाढू शकते. पण त्याच्यामुळे, आणि जर ते दूध जर चांगल्या प्रतीचं असलं, वेगळ्या दूध निर्मितीची प्रक्रिया चांगली झालेली असली तर मग त्याच्यावर परिणाम होण्याचा काही प्रश्न होत नाही. अगदी खरं आहे. सर तुम्ही काय सांगाल आपल्या प्रेक्षकांसाठी, किंवा काय तुम्हाला संदेश किंवा मार्गदर्शन काय सांगाल की दूध एक परिपूर्ण आहार? निश्चितच दूध हे परिपूर्ण आहार आहे. तरी जसं सोना मॅडमने सांगितल्याप्रमाणे दूध हे सकाळी किंवा संध्याकाळी झोपताना दुधाचं सेवन करणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या आरोग्यास ते चांगलं होऊन आपली तब्येत चांगल्या प्रकारे राहू शकते. आणि मॅडम जशा म्हणला की संध्याकाळी दूध ज्यावेळी घेत असतो त्यावेळी थोडीशी त्याच्यामध्ये हळद टाकली तरी निश्चितपणे त्याच्यामुळे आपल्याला आरोग्यास लाभदायक परिणाम होतात. मॅडम, तुम्ही अगदी एका वाक्यात आपल्या सगळ्या महिलांना काय सांगाल? दूध प्या. महिलांसाठी हाडांचा ठिसूळपणा कमी करण्यासाठी अतिशय गरज आहे दुधाची. तर दुधाचा वापर आहारात असू द्या, दैनंदिन आहारात दुधाचं प्रमाण असू द्या. दूध आवडत नसेल, दुधाची चव आवडत नसेल तर दही
दही तर नक्कीच घ्यावं. ते खरं. जसं आता मॅडमने आणि सरांनी आपल्याला सांगितलं की दूध एक परिपूर्ण आहार, एक वर्ल्ड मिल्क डे च्या निमित्ताने आज आपण ही चर्चा केली आणि आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये आयुष्यात किंवा आपल्या रोजच्या खाण्यामध्ये ही दुधाचा अवलंब करा. दूध नसेल आवडत तर दुधापासून बनवले जाणारे पदार्थ पण त्यांचं सेवन मात्र नक्की करा. आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आमच्यापर्यंत आपले 3 माध्यम आहेत पोहोचवू शकता. आपलं पहिलं माध्यम आहे आजचा जो आपला कार्यक्रम आहे तो कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कळवाच. पण त्यापूर्वी उद्या आपल्या सखी सह्याद्रीचा विषय काय आहे त्याविषयी जाणून घ्या. उद्याचा आपला प्रायोजित कार्यक्रम आहे असाध्य रोगांवर बिना औषध ॲक्युपंक्चर उपचार. सहभागी आहेत डॉक्टर पुरुषोत्तम लोहिया ॲक्युपंक्चर तज्ज्ञ आणि डॉक्टर सचिन लोहिया ॲक्युपंक्चर तज्ज्ञ. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला ते तुम्ही आमच्यापर्यंत कळवू शकता. आपलं पहिलं माध्यम आहे फेसबुक www.facebook.com sakhisayadri.dd. जीमेलद्वारे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पाठवू शकता. आमचा जीमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. आपलं यूट्यूब आहे www.youtube.com/sakhisayadri. आजचा हा कार्यक्रम आणि आतापर्यंत झालेले सगळे कार्यक्रम तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. सुवर्ण मॅडम, राजेंद्र सर, आज तुम्ही इथे आलात आणि दूध आणि त्याची माहिती किंवा त्याची सखोल ज्ञान किंवा त्याची साधी भेसळही आपण घरी कशी ओळखावी या सगळ्यांविषयी जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आपण भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.